आजकाल तरुणांमध्ये पाईल्स आणि फिशर सारख्या समस्या खूप वाढलेल्या दिसतात. जाणून घेऊया त्याचे कारण काय आहेत. पहिलं कारण आहे सेडेंटरी लाईफस्टाईल. डेस्क जॉब, स्क्रीन टाईम जास्त असणे, लॉंग सिटिंग यामुळे जास्त वेळ बसून राहिल्याने मोशनच्या जागी असणाऱ्या वेन्स म्हणजे रक्तवाहिन्या यांच्यावर दबाव येतो, प्रेशर येतं आणि त्यामुळे पाईल्स फिशर सारख्या समस्या वाढतात. बसून राहिल्याने डायजेशनसुद्धा स्लो होते, त्यामुळे मोशनच्या वेळी जोर करावे लागणे यामुळे पण पाईल्स आणि फिशर सारख्या समस्या वाढतात. पुअर डाएटरी हॅबिट्स. आजकाल लोक फास्ट फूड, प्रोसेस फूड, शुगरी ड्रिंक्स घेतात. यामध्ये फायबरचे प्रमाण फारच कमी असते, त्यामुळे डायजेशन प्रॉपर होत नाही आणि मोशन पास करण्यासाठी स्ट्रेन करावा लागतो. त्यामुळे कॉन्स्टिपेशन, पाईल्स, फिशर यांसारख्या समस्या होतात. इन्क्रीज स्ट्रेस. अकॅडमिक प्रेशर, सोशल एक्सपेक्टेशन्स किंवा स्ट्रेस यामुळे काय होतं, पचनक्रिया बिघडते. पचन संस्थेवर त्याचा परिणाम होऊन कॉन्स्टिपेशन किंवा डायरिया ह्यासारख्या गोष्टी होतात. त्यामुळे पाईल्स, फिशर ह्या गोष्टी वाढतात. लॅक ऑफ एक्सरसाइज कमी केल्यामुळे आतड्यांची हालचाल कमी होते, त्यामुळे डायजेशन स्लो होते, त्यामुळे कॉन्स्टिपेशन आणि पाईल्स ह्यासारख्या गोष्टी होतात. डिहायड्रेशन. आजकाल कॅफिनेटेड ड्रिंक्स, टी या गोष्टींमुळे डिहायड्रेशन जास्त होते, पाणी कमी पिल्या जाते, त्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं आणि कॉन्स्टिपेशन लीड्स टू पाईल्स. इन्क्रीज्ड यूज ऑफ डिजिटल डिव्हायसेस. यामुळे काय होतं, जास्त वेळ सिटिंग असते, त्यामुळे ज्या गुड हॅबिट्स असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. जास्त वेळ बसल्याने डायजेशन स्लो होते, प्रॉपर पोश्चर मेंटेन केल्या जात नाही, रेग्युलर ब्रेक्स घेतल्या जात नाही, त्यामुळे कॉन्स्टिपेशन सारख्या गोष्टी होतात आणि पाईल्स व फिशर होतात. इग्नोरिंग अर्ली सिम्पटम्स. काही यंग पीपल अर्ली सिम्पटम्स इग्नोर करतात, जसं की इचिंग, डिस्कम्फर्ट, पेन, स्लाइट ब्लिडिंग. याकडे दुर्लक्ष केलं तर लक्षणे अजून वाढतात. आपणही या गोष्टींकडे दुर्लक्ष करतोय का हे बघा आणि काही समस्या असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. धन्यवाद.